शकुंतला ताईंचा रोजचाच नित्यक्रम होता. सकाळी उठलं की घराचं अंगण झाडायचं, दारामध्ये रांगोळी काढायची, घरातली पूजा उरकून स्वामींच्या मठामध्ये पूजा करण्यासाठी जायचे. हाच त्यांचा नित्यक्रम होता. यामुळे त्यांचा दिवस पूर्णपणे प्रसन्न जात होता. घरामधील छोटी मोठी कामे असेल, नातवंडांना सांभाळणं असेल, हे प्रत्येक काम शिकून त्याला ताई मन लावून अगदी करत होत्या आणि आपल्या सुनेला घरातील प्रत्येक कामात मदत करायच्या. शकुंतला ताईंसाठी स्वामींची भक्ती आणि त्यांची अगाध लीला याचा खूप मोठा त्यांना अनुभव आला होता. कारण शकुंतला ताई यांचा मुलगा 8 वर्षाचा असतानाच त्यांना त्यांच्या पतीची साथ भेटली नव्हती. कारण 8 वर्षाचा मुलगा होता तेव्हा त्यांचे पती स्वर्गवासी झाले होते आणि तेव्हापासून स्वामींच्या भक्तीमुळे शकुंतला ताई काही आजपर्यंत होत्या असा त्यांचा अनुभव होता. परंतु शकुंतला ताई यांची सून त्यांना प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये टोमणे मारून बोलण्याची संधी अजिबात सोडत नव्हती आणि सासूची ती सतत अपमान करायची. आज सकाळी शकुंतला ताई जरा लवकरच उठल्या होत्या. स्वयंपाकघरातून सतत खटखट भांड्यांचा आवाज येत होता. हा आवाज त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीपर्यंत पोहोचतच होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा अजय उठला आणि त्याची बायको सानिकाला म्हणाला, "अरे आई, एवढ्या पहाटे स्वयंपाकघरात काय करत आहे? मला बघू दे तरी." एवढं बोलून अजय उठून येताच सानिका म्हणाली, "अहो, कुठे जायची काहीच गरज नाही. कारण विनाकारण तुम्ही तुमची झोप का मोडत आहात? तुमची आई कदाचित पाणी पिण्यासाठी उठली असेल. उगाचच ती आपली झोप खराब का करत आहे? झोपायच्या आधी दार नीट बंद करत जा. असं तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे, पण तुम्ही माझं काही ऐकत नाही. माझी सगळी झोप उडाली. त्यांना काही कामधंदा नाही. घरातली कामं करताना त्यांना गुडघेदुखीचा त्रास होतो, पण ते सकाळी लवकर तयार होऊन बागेत फिरायला जातात. आपण इथे झोपलेलो आहोत की नाही याचा कोणाला काहीच फरक पडत नाही. एक तर मी दिवसभर घरातील पूर्ण कामं करते आणि आता मला शांत झोपूनही देत नाही." असं म्हणत सानिका सकाळी सकाळी सासूला शिव्या देऊ लागली आणि बडबड करू लागली. तेव्हा अजय म्हणाला, "अगं सानिका, तुला माहित आहे का की नाही, आईच्या सांधेदुखीमुळे डॉक्टरांनी तिला चालण्याचा सल्ला दिला आहे आणि असे इतके सुद्धा घरात काम नसते जितके तू बोलत आहेस. फक्त घरातील कामच तर करायचे असते तुला. शिवाय साफसफाईसाठी एक मोलकरीण सुद्धा आपण ठेवलेलीच आहे. तसेच कपडे आणि भांडी धुण्यासाठी वेगवेगळी मोलकरीण लावली आहे. तू घरात फक्त जेवण बनवत आहेस आणि त्यातही आई तुला मदत करते. तुला घरात भाजी निवडणे किंवा साफ करणे, कापणे अशी छोटी मोठी कामं तुला आई करून देत असते. तरी सुद्धा दिवसभर मी काम करत असते असे लावूनच धरून बसून असते. अच्छा, तुम्ही तर खाऊन पिऊन मस्त ऑफिसला निघून जातात. तिथे घरची कामं इतकी आहेत की ती करताना माझी कंबर मोडते. आणि तुम्हाला तुमची आई माहीत आहे का, संध्याकाळी सुद्धा त्या घरी थांबत नाही. कीर्तन प्रवचन ऐकायला मंदिरात निघून जातात. त्यांना घरात करमतच नाही. जर त्यांना घरात राहणे आवडत नाही तर त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्या ना. तुमच्या आईला शांती मिळेल आणि मलाही समाधान मिळेल." तेव्हा अजय रागाने म्हणाला, "सानिका, आज तू हे जे काही बोलली आहेस, पण ते भविष्यात परत कधीही असे बोलू नकोस, नाहीतर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल." शकुंतला ताईंच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच असल्यामुळे सर्व आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतच होता. सुनेने विचार केल्यानंतर त्यांच्या मनाला खूप वाईट वाटले, पण त्या काहीच न बोलता सरळ उद्यानात निघून गेल्या. नाश्ता झाल्यावर शकुंतला ताई दुपारची भाजी निवडायला बसले. तेवढ्यात तिच्या खोलीतून तयार होऊन सानिका बाहेर आली आणि तिला म्हणाली, "आई, मी आणि माझी मैत्रीण सपनांसोबत बाजारात जात आहे. घरी यायला थोडा उशीरच होईल." तेव्हा शकुंतला ताई आपल्या सुनेला म्हणाल्या, "माझा चष्मा तुटला आहे. आता अजयला कसं सांगू? तू सकाळी कामाला जातो
आणि रात्रीच घरी येतो. तू मार्केटला जात आहेस तर तू माझा चष्मा नीट करून आण. तेव्हा सानिका म्हणाली, आई, ह्या महिन्यात खूप खर्च झाला आहे आणि मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची शॉपिंग पण करायची आहे. त्यामुळे आता असाच तुटलेला चष्मा वापरा. आणि असेही तुम्हाला कुठे बाहेर ऑफिसचे काम करायचं आहे का की जे चष्मा तुटलेला शिवाय करता येणार नाही? पुढच्या महिन्यात मी तुमचा चष्मा नीट करून देईल. तेव्हा शकुंतला ताई म्हणायच्या, ठीक आहे सानिका. सुनबाई तिची पर्स उचलली आणि निघून गेली. शकुंतला ताई चष्म्याशिवाय मोठ्या कष्टाने जगत होत्या. एक दिवस त्यांची नात परी त्यांच्या खोलीत बसून खेळत होती. तिने पाणी मागितल्यावर शकुंतला ताई पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या, पण चष्म्याशिवाय त्यांना स्पष्ट दिसत नव्हते. अचानक त्यांचा हात काचेच्या ग्लासावर आदळला आणि ग्लास तुटून खाली पडला. काहीतरी तुटल्याचा आवाज येताच सानिका रागाने बाहेर आली. जमिनीवर पडल्यावर तुटलेला ग्लास दिसला. हे पाहून सानिका खूप चिडते आणि म्हणाली, देवाने तुम्हाला 2 डोळे दिले आहेत, नीट बघून काम करता येत नाही का? तुम्हाला माझा काचेचा ग्लास तुम्ही फोडला. तुम्हाला माहित आहे का, माझ्या आई वडिलांनी तो किती प्रेमाने मला दिला होता. विनाकारण इतकं मोठं नुकसान तुम्ही केलं. सानिकाचा आवाज ऐकताच अजय बाहेर आला. काय झालं सानिका, एवढी का ओरडत आहेस? बघा, आता तुमच्या आईने माझा एवढा महागडा काचेचा ग्लास तोडला. तुम्हाला माहित आहे का, माझ्या आईने तो ग्लास माझ्यासाठी दिला होता. तेव्हा अजय म्हणाला, चुकून तुटला असेल, त्यात एवढे ओरडण्याचं कारण काय आहे? विनाकारण आरडाओरडा कसा करायचा हे फक्त तुझ्याकडूनच शिकावं. आईकडे पाहिलं आणि म्हणाला, अगं आई, तू चष्मा का लावला नाहीस? चष्मा न लावल्यामुळे तुला काही दिसलं नसेल. बाळा, तू माझा चष्मा. शकुंतला ताई बोलतच असतानाच मध्येच सानिका म्हणाली, देव जाणे तुमची आई कोणत्या जगात हरवलेली असते. त्यांनी विनाकारण माझे नुकसान केले. बडबड करत असतानाच तिच्या खोलीत सानिका निघून गेली. शकुंतला ताईंना समजत नव्हते की त्यांनी असं काय केलं की एवढं त्यांची सून त्यांच्यावरती इतकी नाराज झाली आहे. वास्तविक सानिकावर त्यांच्या मॉडर्न राहणाऱ्या मैत्रिणींचा खूपच प्रभाव झाला होता. तिच्या बहुतेक सगळ्याच मैत्रिणी एकतर सासू सासऱ्यांपासून विभक्त होऊन राहत होत्या, त्यांनी त्यांचे वेगळे घर उभे केले होते, किंवा त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करून स्वतंत्र जीवन जगत होत्या. तिच्या मैत्रिणींना पाहिल्यानंतर सानिकालाही तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार आला. अनेक वेळा सानिका फोनला चिटकून राहायची. कधी तिच्या मैत्रिणींना स्वतःच्या सासूबद्दल वाईट साईट बोलत असायची, तर कधी घरची सगळी परिस्थिती आईला सांगायची. एके दिवशी सानिका तिच्या घरातील सर्व गोष्टी तिच्या आईला सांगत असताना तिच्या काही गोष्टी शकुंतला ताईंच्या कानावरती पडल्या. काही वेळाने त्या सुनेकडे आल्या आणि म्हणाल्या, सासरच्या सगळ्या गोष्टी माहेरच्यांना सांगणे चांगले नसते. हे ऐकून सानिका खूप भडकली आणि ओरडली, आई, तुम्हाला एवढेही समजत नाही का, गुपचूप असे कोणाचेही फोनवरचे बोलणे ऐकलेले चांगले नाही. तुमच्या सुनेच्या गैरहजेरी करताना तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? सानिकाच्या अशा वागण्याने शकुंतला ताई पूर्णपणे निशब्द झाल्या होत्या. आणि त्या सांगतील तरी कोणाला? समजून घ्यायला सुद्धा तयार नव्हतं कोणी, आणि तिला आपल्या मुलालाही त्रास द्यायचा नव्हता. म्हणूनच शकुंतला ताईने सुनेकडून होणारा अपमान शांतपणे सहन केला. सानिका गप्प बसणाऱ्यातली नव्हती. रात्रीच्या जेवणानंतर अजय रूममध्ये जाताच तिने पुन्हा ती जिद्द धरली. तुमच्या आईमुळे माझे संपूर्ण आयुष्य बर्बाद झाले आहे. प्रवेश नावाची कोणतीच गोष्ट नाही या घरात. मी कोणावरही कोणाशी फोनवर बोलू शकत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर व्याख्यान द्यायला येतात. तुमच्या आईला वृद्धाश्रमात पाठवा असं मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे. वृद्धाश्रम त्यांच्यासारख्या वृद्ध लोकांसाठीच बनलेले आहे. आणि मग तुमच्या आईलाही त्यांच्या वयाची माणसं सापडतील, मग त्यांचेही मन गुंतून राहील. तेव्हा अजय म्हणाला, सानिका, आपल्या वडीलधाऱ्यांनी जर आपल्याला काही समजून सांगितले तर ते आपल्या सांगण्यासाठी समजून सांगतात. पण या सर्व गोष्टी तुझ्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत. आणि माझी एक गोष्ट कान उघडी करून ठेवून ऐक, मी माझ्या आईला कधीच वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही. तुला माहिती आहे की नाही, माझ्या आईने माझ्यासाठी किती त्याग केला आहे. आणि आज जेव्हा तिला माझी गरज आहे
तेव्हा मी तुझी काळजी देखील घेऊ शकत नसेल तर मुलगा म्हणून घ्यायला मला स्वतःची लाज वाटत आहे. मग सानिका म्हणाली, बस. तुम्हाला जर तुमच्या आईशिवाय या जगात दुसरे काहीच दिसत नाही. तेव्हा अजय म्हणाला, माझ्या आईला मला वाढवताना किती अडचणी आल्या आहेत हे तुला माहित नाही. माझ्या आईने स्वतः उपाशी राहून मला जेवण बनवले. माझे वडील वारले तेव्हा मी फक्त 8 वर्षांचा होतो. तेव्हा मला एक द्यायला सोडून ती नोकरी सोडू शकली नाही. त्यामुळे त्यांनी घरातून टिफिन सेवा सुरू केली आणि संध्याकाळी थोडा वेळ उरला की ती मला शिकवायची आणि माझ्यासोबत लहान मुलांची देखील शिकवणी घ्यायची. रात्रंदिवस मेहनत करून आईने मला अशा स्तरावरती नेले की आज मी एका सन्मानाने जीवन जगत आहे आणि त्याची सगळं क्रेडिट फक्त माझ्या आईलाच जात आहे. माझ्या आईकडे पैसे नव्हते आणि तिने माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. बोलता बोलता अजयच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, सानिका, मी हे सर्व जग सोडून जाऊ शकतो पण आईला कधीच नाही. अजयचे हे बोलणे ऐकून सानिका त्यावेळी गप्प झाली आणि त्यानंतर काही दिवस घरात शांतता होती. पण जसा जसा वेळ निघत गेला तसे तसे सानिकाचे तेच वागणे पुन्हा पुन्हा सुरू झाले. त्यामुळे अजयला सानिकाला कसं समजावं याची पुन्हा काळजी वाटू लागली. एक दिवस सानिका आणि तिच्या सर्व मैत्रिणी तिच्या घरी बोलवले आणि सासूला सांगितले, आई, आज माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहे. तुम्ही नाश्ता जेवणाची सगळी तयारी करून ठेवायची आहे. आज तुम्ही त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवा. शकुंतला ताईंनी त्यांचे गुडघे खूप दुखत होते पण सुनेला सल्ला म्हणून त्यांनी दुपारपासूनच तयारी सुरू केली. त्यांनी बनवलेल्या प्रत्येक पदार्थाला इतकी चव होती की मोठ्या हॉटेलचे आचारी देखील त्यांच्या समोर नापास होतील. पण सानिकाच्या मैत्रिणी येण्याआधी शकुंतला ताईंनी जवळपास सर्वच पदार्थ तयार करून ठेवले होते. तेवढ्यात सानिका आत आली आणि विचार करू लागली, आई, अजून किती वेळ लागेल? माझ्या मैत्रिणी कधी येतच असतील. तेव्हा शकुंतला ताई म्हणाल्या, बाकी सर्व काम झालेच आहे. फक्त जेव्हा तुझ्या मैत्रिणी येतील तेव्हा मी त्यांच्यासाठी चहा बनवेल. त्याच वेळी दरवाजाची बेल वाजते आणि तोपर्यंत तुम्ही चहा बनवायला ठेवा. आणि असे बोलतच सानिका घाईघाईने चहा पावडर आणि साखरेऐवजी मिठाचा डब्बा उचलून सासूबाईंच्या हातामध्ये दिला आणि तुम्ही लवकर काम पूर्ण करा असं म्हणत सानिका दरवाजा उघडण्यासाठी बाहेर गेली. कमकुवत दृष्टी आणि चष्मा नसल्यामुळे शकुंतला ताईंना मीठ आणि साखर यामधील फरक समजलाच नाही. त्यांनी चहामध्ये मीठ टाकले. तेवढ्यातच सानिकाच्या मैत्रिणींसोबत आत आली आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू लागली. थोड्या वेळ बोलून सानिका सगळ्यांसाठी किचन मधून वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता घेऊन आली. ते सर्वांना असं दाखवत होती जणू काही सर्व पदार्थ तिनेच केले आहे. सगळेजण मोठ्या आनंदाने नाश्ता करत होते आणि हसत खेळत त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. थोड्याच वेळात चहाही तयार झाला म्हणून शकुंतला ताई चहा घेऊन बाहेर आल्या आणि तिच्या मैत्रिणींना देऊ लागल्या. तिच्या मैत्रिणींना स्वादिष्ट पदार्थांची चव घेत होत्या. नाश्ता करताना तिची एक मैत्रीण म्हणाली, अरे वा सानिका, तू बनवलेला नाश्ता खूपच चविष्ट आहे. मग दुसरी मैत्रीण म्हणाली, हो, समोसे तर खूपच छान झाले आहेत. इतके स्वादिष्ट समोसे मी पहिल्यांदा आज खाल्ले आहेत. तेव्हा आणखीन एक मैत्रीण म्हणाली, एक गोष्ट सांगू, तू हे सगळे जेवण बनवायला कुठून शिकलीस ग? शकुंतला ताई काही बोलायच्या आधीच सानिका म्हणाली, अगं, मी इंटरनेटवर पाहून सर्व काही पदार्थ बनवायला शिकले. तुम्ही फक्त नाश्त्याचा आस्वाद घ्या आणि नाश्ताच नाही तर मी बनवलेल्या चहाचा देखील आस्वाद घ्या आणि मला सांगा कसा झाला आहे. तितक्यात तिच्या मैत्रिणी चहा प्यायला सुरुवात केल्यावर सर्वांच्याच तोंडाची चव बिघडली. काही मैत्रिणी बेसिनमध्ये तोंड धुवून लागले तर त्यांनी चहा पिला नव्हता. त्यांनी चहाचा कप तिथेच ठेवून दिला. त्यांचे असे वागणे पाहून सानिकाला आश्चर्य वाटले. तिने लगेच चहा उचलला आणि थोडासा मग टेस्ट केला. जोरात ओरडली, आई, तुम्ही हे काय केलं? तुम्हाला एवढंही कळत नाही का? चहामध्ये मीठ नाही तर साखर टाकली जाते. कमीत कमी बघत तरी जा. तुम्हाला तर थोडी पण अक्कल नाहीये. तेव्हा सानिकाच्या सर्व मैत्रिणी बोलायला लागल्या, अगं सानिका, तू काय बोलत आहेस? तूच तर म्हणाली होतीस चहा आणि नाश्ता तू बनवला आहेस, मग त्यामध्ये मीठही तूच टाकलं असेल ना. तेव्हा शांतपणे शकुंतला ताई आपल्या सुनेच्या मैत्रिणींना म्हणाल्या,
माझ्याकडून चूक झाली आहे. मी चहा बनवला होता. चष्मा नसल्यामुळे चुकून साखरेऐवजी मीठ टाकले गेले. मला माफ करा. तेव्हा सानिकाची एक मैत्रीण खूप चांगल्या स्वभावाची होती. ती उठली आणि शकुंतला ताईंकडे धावत आली आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या, नाही आई, तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. चूक तर तुमची नाही. तुम्ही माफी मागू नका. छोटी मोठी चूक तर होतच राहते. त्यानंतर सानिकाने त्यांना काही न बोलणेच योग्य मानले. तुझ्या सर्व मैत्रिणी आपल्या घरी गेल्यावर सानिकाने घरात वादळ निर्माण केली आणि शकुंतला ताईंना म्हणाली, मला एक गोष्ट समजत नाही. तुम्ही मला शांततेत का राहू देत नाही? नक्की काय हवं आहे तुम्हाला? माझ्या मैत्रिणींसाठी थोडंसं काम करायला लावलं तर तुम्ही मीठच चहामध्ये टाकलं. जर काही बनवायचंच नव्हतं तर बोलून दाखवायचं होतं. पण असं सगळ्यांसमोर इज्जत घालवायची काय गरज होती? तेव्हा शकुंतला ताई काही म्हणायलाच तर सानिकाने सर्व काही स्वादिष्ट बनवलं होतं आणि तेव्हा चहा बनवायचा होता तेव्हा तू बोलली होतीस की माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, लवकर चहा बनवा, आणि तूच माझ्या हातामध्ये मिठाचा डब्बा देऊन गेली आणि आता तेही मी चहात टाकले, तर त्यात माझा काय दोष आहे? हे सर्व सुरू असतानाच अजय घरी आला. सानिका रागात पाहतच त्याने कारण विचारले तर सानिकाने ओरडून ओरडून अजयला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा अजय म्हणाला, सानिका, आई आता वयस्कर झाली आहे. याकडे तू सुद्धा थोडे लक्ष द्यायला हवे. कमीत कमी तिला कामात मदत करायला हवी होती. आणि आई, तू तुझा चष्मा का बरं नाही लावत? जेव्हा तू चष्मा लावत नाही तेव्हा या सर्व गोष्टी उलटसुलट होत असतात. मला सांग, तू चष्मा कुठे ठेवला आहेस? मी लगेच घेऊन येतो. किंवा शकुंतला ताई म्हणाल्या, बेटा, वस्तुस्थिती अशी आहे की माझा चष्मा काही दिवसांपासून तुटला आहे. त्यामुळे मला नीट दिसत नाही आणि त्यामुळे काही ना काही चुका होतच राहतात. तर अजय म्हणाला, तू पण चमत्कार करते. आई, तुझा चष्मा तुटला होता पण मला का सांगितले नाही? तेव्हा शकुंतला ताई म्हणाले, बेटा, मी सानिकाला तुझ्या बायकोला सांगितले होते, मात्र त्यावेळी खूप खर्च झाला आहे, त्यामुळे पैसे नाही असे सांगून सानिकाने माझे बोलणे टाळले. पुढच्या महिन्यात ती चष्मा माझा बनवून आणेल असं सानिकाने सांगितलं. हे ऐकून अजय सानिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग सानिका स्वतःचा बचाव करत म्हणाली, अहो, काय झालं? शेवटी मी पण माणूसच आहे. आईचा चष्मा बनवायला विसरू नये. तेव्हा अजय म्हणाला, सानिका, जशी तू एक माणूस असल्याने चुका करू शकतेस तशी माझी आई सुद्धा एक माणूस आहे आणि तिच्या हातून सुद्धा छोट्या मोठ्या चुका होतच असतात. मग तू एवढी ओरडून का बोलत आहेस? तिच्यासोबत जसं काही तिने गुन्हाच केला आहे. तुझ्या या रोजच्या वागण्याला मी कंटाळलो आहे. आता अजयचे हे बोलणे ऐकून सानिका रागाने लालबुंद होऊन तिचा राग गगनाला भिडला आणि ती जोर जोरात ओरडू लागली, तुम्हाला तर फक्त तुमची आईच दिसते. तुमच्या आयुष्यात मी असेल किंवा नसेल याचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तसं असेल तर ठीक आहे, मी माझ्या आईच्या घरी निघून जाते. त्यानंतर मला तुमच्याशी किंवा ह्या घराशी काहीही देणे घेणे नाही. असे बोलत असताना सानिका रागाने पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली आणि तिची बॅग बाहेर काढली. तिचे आणि तिच्या मुलीचे कपडे एका बॅगेमध्ये भरू लागले. तेवढ्यात शकुंतला ताई आल्या आणि तिला हात जोडून विनंती करू लागल्या, माझ्यामुळे तुम्ही तुमच्या दोघांचा संसार असा खराब करू नका. माझ्यामुळे तुमच्या परीला तुम्ही एकमेकांपासून लांब ठेवू नका. तुला या घरात मी आवडत नसेल तर ठीक आहे, मी वृद्धाश्रमात जाते. तेवढ्यात अजय तिथे आला आणि म्हणाला, नाही आई, तुला हात जोडायची काहीच गरज नाही आणि तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. जर सानिकाला तुझ्यासोबत राहायला आवडत नसेल तर ती इथून जाऊ शकते, पण मी तुला कधीही सोडणार नाही आणि आता तर ह्या रोजच्या भांडणाला कंटाळलेलो आहे मी. सानिका आणि तिचे सामान बांधले आणि ती तिथून निघून जाताच अजयला म्हणाली, जर तुला आपले कुटुंब पुन्हा स्थिर व्हावे असे जर तुमच्या आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्या तरच मी इथे येईल, नाहीतर मी कधीच येणार नाही, असं म्हणत सानिका आईच्या घरी निघून गेली. परंतु अजयने तिला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण त्याला आता या समस्येवर उपाय हवा होता. आज घरात जे काही घडलं ते पाहून शकुंतला ताई या खूपच चिंतेत झाल्या होत्या. मग अजयकडे आल्या आणि म्हणाल्या, बेटा, असे कोणतेही पाऊल उचलू नको ज्यामुळे तुझा आणखी त्रास वाढेल. माझ्यामुळे तुझं जीवन बिघडवू शकेल.
असं मला नक्कीच वाटत नाही. माझ्यामुळे तुला संसार तुटू नये म्हणूनच मी उद्या वृद्धाश्रमामध्ये निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी निघून जाणार आहे. त्यामुळे उद्याच तू सुनीला आपल्या घरी घेऊन ये राहण्यासाठी. तेव्हा ते म्हणाली, नाही आई, हे घर कोणा एका व्यक्तीवर अवलंबून असते. यामध्ये दोन्ही लोकांचे समान योगदान असते. पण तुझ्या सुनेला कोणत्याही प्रकारचं योगदान द्यायचंच नाही. आता तिला तिच्याच भाषेत समजावून सांगावं लागेल. असा विचार करून त्यांनी कुठेतरी फोन केला. दुसरीकडे सासरच्या लोकांशी भांडणे करून सानिका आपल्या आई वडिलांकडे आली होती. तेव्हा तिच्या आई वडिलांना तिची काळजी वाटू लागली. कोणी काही बोलले नाही. 2 दिवस तिच्या वहिनींनी देखील तिचा चांगला पाहुणचार केला. परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा ती तिच्या आई वडिलांसोबत बसली होती तेव्हा तिच्या बहिणीने जेवण दिले. सानिकाच्या वडिलांनी जेवणाचे ताट पाहिल्यावर तिच्या वहिनीला सांगितले, भाजीमध्ये तेल खूप जास्त झाले आहे. तुला तर माहित आहे मला बीपीचा त्रास होत आहे, तर भाजीमध्ये तेल थोडं कमी टाकत जा. तेव्हा तिची वहिनी रागाने बोलली, बाबा, हे तुमची रोजचीच नाटकं झाली आहेत. कधी भाजीमध्ये तेल जास्त वाटते तर कधी चहात साखर जास्त वाटते. दुसरे काही नाही तर सुक्या भाकरीसाठी बसतात. मी कंटाळले आहे या रोजच्या कटकटीने. दिवसभर घरातील सर्व कामे करायचे आणि वरून तुमच्या कटकटी सतत ऐकत राहायच्या. आणि मग सानिकाकडे बघून म्हणाली, रोज कोणी ना कोणी घरामध्ये पाहुणे येतच असतात. वेगळेच ना मला इथे एकांत मिळतो, ना मला माझ्या इच्छेनुसार जगता येतं. मी आता तुम्हाला सांभाळू शकत नाही. मला पण स्वतःचं आयुष्य आहे. आता मला तुमच्यापासून वेगळं राहायचं आहे. सानिकाच्या वहिनीचे बोलणे ऐकून ती चकित झाली आणि बोलली, वहिनी, छोटी तर गोष्ट आहे, तुम्ही एवढे का चिडत आहात? तेव्हा तिची वहिनी बोलली, दीदी, तुम्हाला यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाही. हे आमच्या घरातील गोष्ट आहे. मी तुमच्या घरातील पहा. तुम्ही या घरचे पाहुणे आहेत तर पाहुण्यासारखे बनून राहा. मग सानिका रागात म्हणाली, वहिनी, तुझी हिंमत कशी झाली मला पाहुणे बोलायची? मी तर या घरची मुलगी आहे. ह्या घरावर माझा सुद्धा हक्क आहे. दीदी, तुमचं घर ते आहे जे तुम्ही सोडून इथे बसला आहात. वहिनीला असे बोलताना पाहून सानिका तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या वहिनीचे असे वागणे पाहून खूप वाईट वाटले. मग थोडं अधिक धरून सानिका म्हणाली, वहिनी, पप्पा असे काय म्हणाले की तू एवढी चिडली आहेस आणि आता वेगळी राहण्याबद्दल बोलत आहेस? मला तर आश्चर्य वाटते. तू अशी कधीच नव्हती की मी नेहमी हसतमुख घरामधील सर्व कामे करत होतीस आणि आई वडिलांचा सुद्धा खूप आदर सन्मान करायची. पण आता काय झालं आहे? वडिलांसारख्या सासऱ्यांची तुम्ही असं वागत आहात. मग सानिकाची वहिनी म्हणाली, त्यात काय नवल आहे? आजकाल कोणत्याही मुलीला सासरच्या बरोबर राहायचंच नसतं. सर्व मुलींना स्वतंत्र कुटुंब स्थापन करायचे असते. मुलींना त्यांचा नवरा आवडतो, पण त्यांच्या आई वडिलांची सेवा करायला अजिबात आवडत नाही. आमच्या सुधारणा कशाला? दीदी, तुमचं सासरच्याकडच्यांचंच उदाहरण घ्या. तुमच्या सासूबाई दिवसभर तुम्हाला घरातील प्रत्येक कामात मदत करत असतात, पण तरीही तुमच्या सासूबाईंच्या उपस्थितीने तुम्हाला तुमच्या घरात इतके अस्वस्थ वाटते की ते तुम्हाला आवडत नाही. सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवण्याचा आग्रह धरून तुम्ही तुमच्या आईच्या घरी निघून आलात. मग तुम्ही मला या सर्व गोष्टी का सांगू शकत आहात? वहिनीचे हे शब्द ऐकून सानिकाचे डोळे भरून आले आणि ती आईकडे पाहू लागली. तेव्हा तिच्या आईने तिच्या गालावर एक जोरात फटका मारला. आईचे असे वागणे पाहून, सानिका, एवढं वाईट वागत आहे आणि तू मलाच मारतेस? तेव्हा तिच्या आई रागाने म्हणाली, निर्लज्ज मुली, जेव्हा तू तुझ्या सासूला ओरडतेस तेव्हा तिला खूप गोष्टी सुनावते. तिच्यापासून दूर राहण्यासाठी तिला वृद्धाश्रमात पाठवण्याचा आग्रह धरते आणि ती देवासमान तुझी सासू, जिला फक्त मुलाचा संसार टिकावा म्हणून ती वृद्धाश्रमामध्ये निघून गेली आहे, फक्त तू घरी यावी ह्यासाठी. तेव्हा तुझे विचार कुठे जातात? ज्याच्या पैशांवरती तुम्ही उपभोग घेता त्याच व्यक्तीला, जन्म देणाऱ्या आईला तुम्ही शिव्या घालता आणि अपमान करता. मग तेव्हा तुम्हाला हे कळत नाही का? सासू ही आईप्रमाणेच असते. त्यावेळी तुम्ही स्वतःला अगदी बरोबर समजता, पण जेव्हा तुम्हाला तुझ्या वहिनीने आम्हाला अशी वागणूक दिलेली आवडत नाही तेव्हा तुला तिची चूक दिसते
आई वडिलांना अशी वागणूक दिली जाते हे पाहून तुला किती वाईट वाटते. हे ऐकून सानिकाचे डोळे शरमेने भरून आले. सानिका, मी तुला इतकं समजावत होते की तू तुझ्या सासरच्या बद्दलच्या गोष्टी फक्त तुझ्या सासरच्या घरापुरत्याच मर्यादित ठेव. आपल्या आईच्या घरी सांगण्याचं काहीच गरज नसते, कारण थोडेफार भांड्याला भांड लागतंच. आम्ही तुझ्यावर कधीच असे संस्कार केले नाहीत. मी तुला कधीच चुकीचा सल्लाही दिला नाही, पण आज तुझे केलं त्यामुळे आमच्या संस्कारांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तुझ्या सासरी असे वाटेल की तुझ्याच आईने तुझ्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी सांगितले आहे आणि तुला चुकीच्या गोष्टी शिकवल्या आहेत. याआधी तू कधी तुझ्या वहिनीला आमच्याशी असं बोलताना पाहिलं आहे का? ती साधी कधी मोठ्या आवाजातही आमच्याशी बोललेली नाही, परंतु तुझ्यामुळे तुझ्या वहिनीवरही चुकीचा परिणाम होतोय. आईचे ते बोलणे ऐकून सानिकाला आपल्याकडून किती मोठी चूक झाली याची जाणीव झाली. बराच वेळ विचार करत बसली. रात्र झाली होती, पण तिला झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सानिका सकाळी सामान बांधून सासरी निघून गेली. सानिका सासरी परत येताच अजय आश्चर्यचकित झाला. तुम्हाला मध्ये विचार करत होता. सानिकाला तर मी फोन देखील केला नाही किंवा तिला घ्यायला देखील गेलो नाही. मग ती कसं काय मी न सांगता इकडे निघून आली आहे. त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला होता तिला पाहून. पण सानिका सोबत तिची आई आणि तिची वहिनी आणि तिचा दादा आणि पप्पा देखील आलेच होते. आणि त्या सर्वांच्या सोबतच सानिकाने अजयची पाय धरून माफी मागितली आणि अजयला सांगितलं, अजय, मी खूप चुकीची वागली आहे, मला माफ करा. यापुढे मी कधी आईसोबत भांडण करणार नाही आणि आईला वृद्धाश्रमामध्ये देखील कधीच पाठवण्यासाठी हट्ट धरून बसणार नाही. यापुढे मी आईची प्रत्येक सेवा करीन. माझ्याकडून चूक झाली, ती मला माफ करा. परंतु अजय म्हणाला, तू तर एवढी मोठी चूक केली आहे जी माझ्यापेक्षा डबल माफी मागण्याची गरज तुला आईची आहे. तेव्हा सानिका म्हणाली, आई कुठे दिसत नाही, आई कुठे आहे? तेव्हा अजयने सांगितलं, आईने मला तिची शपथ देऊन ती वृद्धाश्रमामध्ये राहण्यासाठी निघून गेली आहे आणि कित्येक दिवसांपासून मी एकटाच माझ्या आईच्या आठवणींमध्ये घरी रडत बसलो आहे. तेव्हा सानिकाला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा सानिका अजयला म्हणाली, तुम्ही पटकन गाडी चालू करा, आपण दोघेही मिळून आईला घरी घेऊन येऊ. तोपर्यंत दादा वहिनी तुम्ही आई घरी येण्यासाठी दाराबाहेर रांगोळी काढा, सडा टाकून फुलांचा हार वगैरे बनवून ठेवा. तोपर्यंत मी आईची माफी मागून आईला घरी घेऊन येते. असं म्हणून सानिका अजयला घेऊन वृद्धाश्रमामध्ये निघून गेली. वृद्धाश्रमाच्या एका कोपऱ्यामध्ये शकुंतला ताई आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या आठवणींच्या विरहामध्ये रडत बसल्या होत्या. जेव्हापासून त्या वृद्धाश्रमामध्ये गेल्या होत्या तेव्हापासून त्या एक वेळचं जेवण सुद्धा पोट भरून जेवल्या नव्हत्या. सानिका गाडीतून उतरून धावत पळत जाऊन शकुंतला ताईंच्या जवळ जाते आणि पहिल्यांदा त्यांचे पाय धरून माफी मागून त्यांच्या गळ्यात पडून रडू लागते. आई, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि मला माफ करा. यापुढे मी कधीच तुमच्याशी वाईट वागणार नाही किंवा तुम्हाला त्रासही देणार नाही. माझ्या आईप्रमाणेच तुम्ही देखील माझी आई आहे. त्यामुळे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आई, फक्त तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा, कारण मी माणूस आहे. माणसाच्या हातून चूक घडते आणि यापुढे मी तुम्हाला माझ्या आईप्रमाणे सांभाळेल आणि तुम्हाला मान सन्मान देईल. शकुंतला ताई सांगतात, अगं, मला मान सन्मानाची काहीच गरज नाही. फक्त मला तुझ्याकडून 2 प्रेमाचे शब्द पाहिजे. बाकी काय लागतं अजून माझ्या जीवाला. पण ठीक आहे सानिका आणि अजय, मी माझा निर्णय तुम्हाला ऐकून दाखवते. यापुढे मी कधीच तुमच्या दोघांच्या संसारामध्ये लुडबुड करणार नाही. तुम्ही मला आठवड्यातून 1 दिवस या वृद्धाश्रमामध्ये भेटायला येत जा. बस, यापेक्षा मला अजून तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तेव्हा सानिका रडत म्हणाली, आई, नाही, यापुढे तुम्ही वृद्धाश्रमाचे नाव देखील घ्यायचं नाही, कारण मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथे राहण्याची काहीच गरज नाही. सानिकाने शकुंतला ताईंचा हात धरला आणि त्यांना उठवलं. अजयने त्यांचे कपडे आणि बॅग उचलली आणि गाडीमध्ये ठेवली. अजयने सांगितलं, आई, मला तुझ्या प्रेमाची गरज आहे ग.
आई, मुलगा किती मोठा झाला तरी आपल्या आईसाठी तो लहानच असतो. आणि आई, तू घरात नसेल तर घर हे घर वाटत नाही ग. त्यामुळे आई, यापुढे तू मला सोडून जाण्याचा कधीच विचार करू नकोस. असं म्हणून अजयने सानिका आणि शकुंतला ताईंना त्यांच्या घरी आणलं. ते कायमस्वरूपी घराच्या अंगणात गाडीमध्ये प्रवेश करताच शकुंतला ताई यांना खूप प्रसन्न वाटलं, कारण त्यांचे स्वागत करण्यासाठी तिथे सानिकाचे आई वडील आणि दादा वहिनी उभेच होते. सानिकानी वहिनीच्या हातातून आरतीचे ताट घेतले आणि शकुंतला ताईंची आरती करून त्यांना घरामध्ये घेतलं आणि सांगितलं, आई, हे घर तुमचं आहे. तुम्ही उभं केलं आहे आणि तुमच्याचमुळे अजय आणि मी आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला सोडून जाण्याचा कधीही तुम्ही विचार करू नका. तर मित्रांनो बघा, आजकाल मुली आपल्या सासू सासऱ्यांबद्दल मनामध्ये गैरसमज करून प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगत असतात. परंतु आईने आपल्या मुलीच्या सासरच्या गोष्टीमध्ये लक्ष न देता योग्य काय आहे ते मुलीला समजावून सांगून तिला तिच्या संसारामध्ये लक्ष देण्यासाठी सांगावे. जसं की सानिकाच्या आईने सानिका चुकत आहे हे तिला समजावून सांगून तिचा तुटणारा संसार वाचवला. मग तुम्हाला सानिकाच्या आई वडिलांचा आणि दादा वहिनीचा निर्णय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.